बघा सन्माननीय आपले स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलेलं की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रोहिंगे आणि डुप्लिकेट बॅच लायसन आणि रिक्षाचे कागदपत्रच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये वावर होतोय। तर मला म्हणजे खरोखर ही जर बाब खरीच असेल आणि खरीच आहे तर मला वाटतं सन्माननीय जे नरेंद्र मेहता साहेबांनी सांगितलं याच्यावर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। मला नरेंद्र मेहता साहेबांना एवढं सांगायचं आहे की आपण आमदार आहात, आपण एक जातीने याच्यावर लक्ष देऊन जास्तीत जास्त याच्यावर सखोल कशी चौकशी होईल ह्याच्यावर आपण भर दिला पाहिजे। तुम्ही बघत असाल हा रिक्षा चालक जो आहे हा अनपढ असतो, म्हणजे ह्याला काय कुठलेही शिक्षणाचं वगैरे काही हे नाहीये। त्यामुळे या ठिकाणी जे पेपर त्यांनी जमा केलेत आणि आरटीओ मध्ये जमा केलेत, आरटीओ मध्ये जमा केल्यानंतर त्याची शहानिशा करण्याचं काम होतं आरटीओचं, आरटीओ अधिकाऱ्यांचं काम होतं, पण ते न करता त्यांच्याकडनं 35,000 40,000 असे घेतले गेले एजंटच्या माध्यमातून आणि त्यांना फसवण्यात आलेलं आहे। आणि आज या ठिकाणी सन्माननीय नरेंद्र मेहता साहेबांनी आवाज उचलल्यानंतर परिवहन मंत्री साहेबांनी त्याच्यावर आदेश देऊन या ठिकाणी सखोल चौकशी करण्यासाठी सांगितलंय। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, पण त्याचबरोबर या रिक्षा चालकांवर अन्याय पण होतोय हे पण त्यांना सिद्ध करण्याची गरज वाटते मला। कारण कसं आहे, तुम्ही सांगता 40,000 रुपये फाईन मारतायत आरटीओ वाले, त्यांच्यावर 40,000 रुपये फाईन मारतायत। मला हे समजत नाही की जो चोर, जो म्हणजे आरटीओने ज्यांनी चोरी केली, ज्यांनी लबाडी केली त्यांना तुम्ही मोकाट सोडताय आणि जे रिक्षा चालक गरीब रिक्षा चालक आहेत त्यांच्याकडनं 40,000 रुपये काहीतरी फाईन मारला असं माझ्या ऐकण्यात आलंय। तर मला आरटीओने एवढं सांगायचंय की तुम्हाला जर खरोखर तुम्हाला जर ह्याच्या काहीतरी शहानिशा करायची असेल तर तुम्हाला कुठे ना कुठे स्वतःचे जे अधिकारी असतील त्यांची चौकशी करायला पाहिजे। आणि आमदार साहेबांना, प्रताप सरनाईक साहेबांना आणि नरेंद्र मेहता एवढं सांगू इच्छितो की त्यांच्यावर सखोल गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण त्या लोकांनी ह्यांना फसवलेलं आहे। तुम्ही बघत असाल त्याप्रमाणे या ठिकाणी आरटीओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये हेवी लॉऱ्या चालतात, ओव्हरलोडच्या गाड्या चालतात हजारो, आणि त्याच्या करोडोच्या माध्यमातून हप्ता येतोय, त्याच्यावर पण गुन्हा दाखवलेला पाहिजे। मी यांना एवढे सांगतोय की या आरटीओनं गुन्हा दाखवलेला पाहिजे। आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये रिक्षा मीरा भाईंदरच्या सगळ्या बंद करतोय आणि ह्यांच्यावर सखोल चौकशी व्हायला पाहिजे। जे आरटीओ अधिकारी असेल, जे रिक्षावाल्यांना फाईन मारतायत त्यांच्यावर सखोल गुन्हा दाखवलेला पाहिजे, सखोल इन्क्वायरी व्हायला पाहिजे की किती फार पूर्वीपासून हे धंदे चालू आहेत। मीरा भाईंदर मध्ये एजंट काही 4-5 एजंट आहेत, त्यांच्या माध्यमातून 100-100 200-200 परमिट या ठिकाणी एकाच ऍड्रेसवर असं पण मला माहिती मिळालेली आहे। त्यामुळे त्याच्यावर पण गुन्हा दाखवलेला पाहिजे। तर नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक एवढं सांगू इच्छितो की त्यांना तुम्ही सोडून जर ह्या रिक्षावाल्यांच्या मागे लागू नका, कारण गरीब रिक्षावाले आहेत, लक्षात घ्या। हे चुकत असेल तर यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। पण त्याचबरोबर ज्या पेपर यांनी कुठल्या माध्यमातून काढलेले आहेत, कुणाच्या थ्रू काढलेले आहेत, कुठल्या पद्धतीने काढलेले आहेत ह्याच्यावर पण सखोल चौकशी व्हायला पाहिजे। राहिला मराठीचा जो अटी शर्ती होता तर ते शिथिल केल्या थोड्या दिवसापूर्वी असं मला कळण्यात आलंय। ठीक आहे, तो काय विषय एवढा गंभीर नाहीये, पण ह्यांच्यावर जर 30-30 40-40,000 रुपयाचा गुन्हा दाखल करायचे कोणतरी पेनल्टी लावत असेल तर आरटीओ वर आम्ही मोर्चा काढू आणि आम्ही आमरण उपोषणला बसू। या रिक्षा चालकांना कुठे आम्ही वंचित ठेवणार नाही। सर्व या ठिकाणी उपस्थित हनीफभाई आमचे काँग्रेसचे या ठिकाणी युनियनचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत, सर्व जेवढे रिक्षा चालक आहेत त्यांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू हे तुमच्या माध्यमातून सांगतो। दोन्ही आमदार फक्त एक दुसऱ्या चुका काढण्यात व्यस्त आहे असं मला वाटतं का? बघा, त्यांच्या चुका जे असतील तर तुम्ही तुमचं बघा आपसामध्ये, पण गरीब लोक कुठेतरी पिसायला नाही पाहिजे, ती आमची मानसिकता आहे। त्यामुळे मला असं वाटतंय दोन्ही आमदारांनी जर या नरेंद्र मेहता साहेबांनी जर एलिगेशन केलेत तर मला वाटतं ही धोक्याची घंटा आहे, लक्षात घ्या। त्यामुळे या ठिकाणी आपले गुन्हेगार वावरतायत का रिक्षाच्या माध्यमातून हे पण सिद्ध व्हायला पाहिजे। मग सीपी साहेबांकडे सखोल इन्क्वायरी होऊन, आणि मी तर खास सांगतो आरटीओवर गुन्हा दाखवलेला पाहिजे। जर तुम्ही ह्याच्यावर गुन्हा दाखल केला तर आम्ही फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि उग्र आंदोलन छेडू, आणि संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल हे तुमच्या माध्यमातून सांगतो। परिवहन मंत्र्यांनी जे आदेश काढले चौकशीचे, तुम्हाला वाटतं त्यांनी चुकीचे आदेश काढले होते? कारण की आरटीओचे अधिकारी फक्त रिक्षा चालकांवरती कारवाई करतात, पण आरटीओच्या अधिकाऱ्यांवरती कारवाईचा आदेश या प्रताप सरनाईकांनी काढण्यात प्रताप सरनाईक साहेबांकडे मी उद्या जाणार आहे पत्रव्यवहार करून, कारण लेखी स्वरूपामध्ये मला पत्र देते मंत्री आहेत त्यांना पत्र देणार आहे, सीपी साहेबांना पत्र देणार आहे, नरेंद्र मेहतांना पत्र देणार आहे, त्याचबरोबर सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी असतील त्यांना पत्र देणार आहे। आणि सखोल चौकशी व्हायला पाहिजे। रिक्षा चालकांना कुठला त्रास होता कामा नये। त्यांनी जर कुठल्या माध्यमातून पेपर जमा केलेत, कुठल्या पेपर माध्यमातून पेपर काढलेत ह्याची शहानिशा होणं गरजेचं आहे। तसा आदेश दोन्ही आमदारांनी काढावा आणि सखोल चौकशी करावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। आरटीओच्या बाहेर जे एजंट उभे राहतात त्याच्यासाठी तुम्ही काय कारवाई करणार? बघा, एजंट, मी काय बोलतो, एजंट पोटा पाण्यासाठी काय पण करत असेल, पण मी जेव्हा तुम्हाला पेपर देतो, पेपर शहानिशा करण्याची जबाबदारी कुणाची आहे? ही आरटीओच्या ऑफिसरची आहे। जर आरटीओ ऑफिसर जर तिथे त्या ठिकाणी रिमार्क मारला तर एजंट परत येणारच नाही ना। ह्याच्याकडे सगळ्यांचे संगनमताने काम चाललेलं आहे।
मला फक्त एवढंच बोलायचं आहे, आरटीओचे अधिकारी याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दोषी आहेत, एवढं मला देखील माहिती मिळते की त्या एजंटवरती आधी देखील गुन्हे दाखल आहेत, तरी तो एजंट त्या आरटीओच्या ऑफिसमध्ये काम कसं करतो? मला तेच बोलायचं आहे की जे एजंट जे संसार म्हणजे करतायत ना हे असे धंदे, याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. याच्या अगोदर म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत, कळलं की नाही. पोलिसांना जर आरटीओना काही माहिती पाहिजे असेल तर मी त्याला द्यायला तयार आहे, लक्षात घ्या. आणि रिक्षावाले पण स्टेटमेंट देतील, लक्षात घ्या. त्यामुळे रिक्षा चालकांच्या बाबतीत जर कुठे 30-30 आणि 40,000 जर फाईन मारत असेल, स्वतःचं पाप लपवत असेल, हे खपून घेतलं जाणार ना, हे पण तुमच्या माध्यमातून सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.